तर या मंत्रालयामधल्या बैठकीसंदर्भातले अपडेट्स या ते आपण सातत्याने जाणून घेणार आहोत। महादेवी हत्तीणी संदर्भात मंत्रालयामध्ये आज फडणवीसांनी बैठक बोलावलेली आहे आणि या मठाचे विश्वस्त आणि यासोबतच तिकडचे स्थानिक प्रतिनिधी सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित आहेत। थेट जाऊयात कोल्हापूरमध्ये। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। भूषण, कोल्हापूरकरांच्या भावना ज्या आहेत त्या आपण जाणून घेतलेल्याच आहेत, त्यांचा आक्रोश आपण पाहिलेलाच आहे। काही झालं तरी या हत्तीणीला पुन्हा एकदा मठामध्ये आणलं जावं याच भावना आहेत आणि आता काही वेळापूर्वी राजू शेट्टी आणि सतेज पाटलांनी सुद्धा त्याच भावना बोलून दाखवल्यात। कोल्हापूरकरांच्या भावना काय आहेत? नक्कीच महादेवी हत्तीणीला पुन्हा एकदा या नांदणी मठामध्ये आणण्यासाठी जनरेटा वाढल्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये ही बैठक बोलावलेली आहे। ज्या बैठकीला माजी खासदार राजू शेट्टी त्याचबरोबर या विभागातील सगळे लोकप्रतिनिधी आहेत ते देखील पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर या सगळ्या मठाचे स्वामी जे आहेत ते देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मात्र एका बाजूला हे सगळं मुंबईत बैठक सुरू असताना दुसरीकडे कोल्हापूर आणि विशेषतः शिरोळ परिसरातील लोकांना देखील या सगळ्या बैठकीची उत्सुकता लागून राहिलेली आहे। विशेषतः कायदेशीर बाबी संदर्भात राज्य सरकार यामध्ये काय भूमिका घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण याआधीच राज्य सरकार असेल किंवा वंतारा असेल या दोघांनीही यामध्ये या महादेवी हत्तीणीला वंतारामध्ये नेण्यामध्ये आपला कोणताही संबंध नाही किंवा कोर्टानं आपल्या ताब्यात ही महादेवी हत्तीण दिल्याचं सांगितलेलं होतं। मात्र आता कुठेतरी हा जनरेटा वाढल्यानंतर सरकारने यामध्ये हस्तक्षेप केल्याचं बघायला मिळते आणि त्यामुळे आता हे सगळं करत असताना कायदेशीर बाबी तपासाव्या लागणार आहेत। रिट पिटिशन दाखल करावी लागणार आहे। ती नेमकी कोण दाखल करणार, कोणामार्फत ती करायची या सगळ्या संदर्भात चर्चा होणं या सगळ्या मुंबईतल्या बैठकीमध्ये अपेक्षित आहे आणि तशीच अपेक्षा इथल्या परिसरातल्या लोकांना देखील आहे आणि लवकरात लवकर ही महादेवी हत्तीण जी आहे ती या पुन्हा नांदणी मठामध्ये आणावी अशा पद्धती मागणी होत आहे। कारण श्रावण महिना सुरू आहे, अनेक धार्मिक विधी जे आहेत ते या ठिकाणी होत असतात। फक्त जैन धर्मातच नाही तर नांदणी आणि परिसरामधल्या अन्य समाजाच्या कार्यक्रमामध्ये